तर आमच्यामध्ये कोणताही वाद नाहीये, कोणताही संघर्ष नाही असं जरी दोनही बाजूंकडचे नेते सांगत असले तरी मुंबईचं बलाबल नेमकं कसं आहे, कुणाला कुणाची मदत घेणं गरजेचं आहे हे जाणून घेऊयात आकड्यांच्या माध्यमातून। मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष हा अर्थातच भाजप ठरलेला आहे 89 जागांसह। त्या खालोखाल जागा कुणाला मिळाल्या आहेत तर त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत। एकनाथ शिंदेंची शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे 29 जागांसह। काँग्रेसने 24 जागांवरती विजय मिळवलेला आहे, मनसेने 6 तर एमआयएमने 8 जागांवरती। महायुतीमध्ये जरी शिंदे सेनेने आणि भाजपने निवडणूक लढवलेली असली तरी सुद्धा जास्तीत जास्त पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी हे दोनही पक्ष आता एकमेकांवरती कुरघोडी करण्याच्या बेतात असल्याची चर्चा रंगू लागली आहे। आणि काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे याच्या सगळ्या चर्चा रंगतात की एकनाथ शिंदे दबाव तंत्राचा वापर करतात, त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलंय, या सगळ्या चर्चांना उत्तर दिली ती स्वतः एकनाथ शिंदेंनी। एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी इतर ज्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढलो आहे किंवा ज्या सर्व ठिकाणी महायुतीचा महापौर होईल, कारण मॅन्डेट मुंबईमध्ये शिवसेना भाजप युतीला दिलेला आहे। इतरही महापालिकांमध्ये ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी आहे, उल्हासनगर आहे, इतरही ज्या महाराष्ट्रातल्या जळगाव असेल, इतर महापालिकांमध्ये देखील कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, तिकडे इचलकरंजी आहे, बऱ्याच ठिकाणी महापालिका काही किरकोळ वगळता सर्व महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। मुंबई शिंदेजी, मात्र तुम्ही ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका म्हणताय महापौर होईल त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली याची चर्चा याच्यासाठी होतीये कारण वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम निर्माण केला जातोय मुंबईच्यासाठी। संभ्रम मीडियामध्ये सुरू आहे, त्यामुळे या अफवा आहेत, विरोधक या अफवा पसरवत आहेत, या अफवांवर विश्वास ठेवू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.